नमस्कार. आज व्हिडिओला सुरुवात मी एका प्रश्नाने करणार आहे. समजा तुमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमधून रोज ₹100 किंवा अगदी ₹50 चोरी होत असतील, तर तुम्ही शांत बसाल का? नक्कीच नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्याकडे रोज पैशांइतकंच किंवा पैशांपेक्षाही जास्त मौल्यवान गोष्ट तुमची चोरी होत आहे, ती पण चुकीच्या सवयींमुळे आणि ती म्हणजे तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची क्षमता. हे कोण चोरतंय? तुमच्या रोजच्या काही सवयी ह्या गोष्टी तुमच्या चोरतायत. वाईट सवयी एका दिवसात आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत. त्या दररोज 1% ने आपलं स्वतःचं नुकसान करतात आणि काही वर्षांनी आपण म्हणतो, माझं आयुष्य असं का झालं? आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या शांतपणे तुमचं आयुष्य कमकुवत करत असतात आणि त्याऐवजी कोणत्या चांगल्या सवयी लावल्या तर तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकेल. ह्या व्हिडिओमध्ये मी 3 सवयी सांगणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये 3 सवयी सांगणार आहे आणि परवाच्या व्हिडिओमध्ये असं पार्टमध्ये मी डिवाइड केलेलं आहे, कारण व्हिडिओ एकदम लॉंग बनवला तर तुम्ही तो पूर्ण बघत नाही. तर चला सुरुवात करूयात. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात स्कॉटलंडमधलं एक सुंदर पार्क, ज्याचं नाव आहे सिटन पार्क. हे अतिशय सुंदर पार्क आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे, स्वच्छ, भरपूर फ्रेश हवा, झाडी, वेगवेगळे रंग फुलांचे आणि नदी रिव्हर डॉन, जी इंग्लंडमधून वाहत वाहत आता इकडे आली आणि इथून ती पुढे समुद्राला मिळणार आहे. तर चला तुम्ही आनंद घ्या व्हिडिओचा आणि मी जे सांगते त्या गोष्टी स्वतःमध्ये सुधारवण्याचा प्रयत्न करा, जर ती सवय तुमच्यात असेल तर. तर सर्वात पहिले तर जे एंटरटेनमेंटचं मॅरेथॉन सुरू असतं, आपण वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो, हो की नाही? OTT प्लॅटफॉर्म, YouTube, वेगवेगळ्या सिरीज असतात टीव्हीवर, सिरियल्स. हे सगळं काही पाहणं चुकीचं नाहीये. चूक कोणती होते की त्यावरचं आपलं नियंत्रण आपण गमावून बसलेलो आहोत. बरेच जण आपला मेंदू ना अशा पद्धतीने तयार झालेला असतो की त्याला सतत नवनवीन गोष्टी बघायला आवडतात. एक गोष्ट बोर झाली की लगेच दुसरी, दुसरी झाली की लगेच तिसरी. आणि हे जे सीरीज असतील किंवा जे काही एपिसोड्स आपण बघतो, त्यामध्ये शेवटी एक उत्सुकता असते की उद्या काय होईल, उद्या काय होईल. आणि मग काय होतं आपल्याला, आपण बघतो रात्रीचं, ठीक आहे 11च वाजलेले आहेत, थोडंसं पुढचं अजून फास्ट फास्ट बघून घेते, अजून पुढचं बघते, असं करत करत रात्रीचे 2 कधी वाजतात हे आपल्यालाच कळत नाही. बरं, हे एका सीरीज पुरता मर्यादित असतं का? नाही. आपल्याला अशी सवय लागते, मग ही सीरीज झाली की ती सीरीज, हा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ, हा रील बघितला की तो रील, असं करत करत आपण रोजच जागरण करत असतो. सकाळी उठल्यानंतर थकवा, कामात लक्ष न लागणं आणि अपराधीपणा आपल्याला वाटत असतो. इमॅजिन करा, जर तुम्ही दररोज 3 तास जर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघत असाल, तर वर्षभरात जवळ-जवळ 1100 तास फक्त तुम्ही स्क्रीन समोर असता. इथे मी फक्त 3 तासाचा हिशोब लावते, पण त्याच्यात जास्त तुमचा स्क्रीन टाइम किती आहे ना, आजच तुम्ही तुमच्या स्क्रीन टाईममध्ये चेक करायचं आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग असते. नक्की चेक करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा तुमचा स्क्रीन टाइम किती आहे. आता हा जो मी 3 तासाप्रमाणे 1100 तास म्हटली, तर त्यामध्ये काय काय झालं असतं, तर नवीन एखादी लँग्वेज शिकता आली असती, 100 पेक्षा जास्त पुस्तकं वाचता आली असती, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता, शरीर पूर्णपणे फिट ठेवता आलं असतं. मग करायचं काय? एंटरटेनमेंट तर आपण बंद नाही करू शकत. मग एक नियम तर बनवू शकतो की काम आधी आणि बाकीचं सर्व नंतर. रोज फक्त ठरलेला एखादा वेळ, म्हणजे ठरवून घ्यायचा वेळ की इतकाच वेळ मी स्क्रीनला देणार आहे आणि तो रूल आपला आपण फॉलो करायचा, पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. ही एक महत्वाची सवय तुम्हाला, जो आपण म्हणतो की मला वेळ नाहीये, त्यातून आपला जो वेळ वाचणार आहे, त्याने आपणच आपलं भविष्य चांगलं करू शकणार आहोत. पुढची सवय आपल्याला फास्ट फूड, जे आपण नेहमीच खात असतो, कधीतरी ठीक आहे, पण नेहमीच आपण जे खात असतो ना, त्याला होममेड फूडने रिप्लेस करायचं आहे. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड खाणं अगदी सोपं झालेलं आहे. भूक लागली, ऑर्डर, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, ऑर्डर, मित्र भेटले, ऑर्डर. पण प्रत्येक वेळी आपण फक्त पैसे खर्च करत नाहीये, तर आपण आपल्या शरीरावरही कर्ज वाढवत आहोत. फास्ट फूडमध्ये जे काही मीठ, साखर, तेल, प्रिझर्वेटिव्ह असतात, ते सुरुवातीला काही वाटत नाही, परंतु हळूहळू आपली त्याने ऊर्जा कमी होते, वजन वाढतं, त्वचा खराब होते, आत्मविश्वास कमी होतो आणि मग नंतर आपल्याला डॉक्टर सांगतात की आता खाण्यावर नियंत्रण ठेवा. विचार करा, आपण आपल्या कारमध्ये चुकीचं इंधन टाकणार नाही, मग शरीरात चुकीचं इंधन का टाकत आहोत? आपलं शरीर मंदिर आहे आणि त्याला जंक फूडची कचरापेटी आपण बनवायचं का?
नाही ना. घरचं अन्न म्हणजे फक्त जेवण नाही, तर ते तुमच्या भविष्यातील आरोग्याची गुंतवणूक आहे. रोजचं प्रत्येक जेवण हा एक निर्णय असतो. आजार निवडायचा की आरोग्य, चांगली सवय निवडायची की चुकीची सवय. म्हणून कधीतरी खाणं बाहेर बदल म्हणून ठीक आहे. आपण सर्वजण खातो, परंतु नेहमीच रोजच नाही. कारण तुमचं भविष्य तुमच्या नशिबावर नाही, तर तुमच्या रोजच्या सवयींवर ठरणार आहे. त्यामुळे सवय बदलण्याची वेळ आलेली आहे आणि रोजच आपण जर बाहेरचं फूड खायला लागलो, तर विचार करा आपल्या औषधांना पण किती खर्च लागणार आहे. कारण एकदा शरीराची नुकसान व्हायला सुरुवात झालं, की मग औषधांवर औषधं, औषधांवर औषधं ही घ्यावी लागतात. म्हणून होममेड फूडला प्रेफरन्स द्या आणि आपलं शरीर चांगलं बनवा. कारण शरीर हीच आपली मोठी संपत्ती असते. पुढची सवय आहे ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंगची सवय असेल, तर त्याऐवजी तुम्ही चांगली सवय तुमच्यामध्ये लावायची आहे, ती म्हणजे ॲक्शन घ्यायची सवय. जास्त विचार न करता कृती करा. तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसे नाही, मला संधी मिळत नाही. पण अनेक वेळा आपल्या यशाच्या आड सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपलंच ओव्हर थिंकिंग. जास्त विचार करणं. एका एक्सपेरिमेंट ज्याला आपण रिसर्च म्हणतो त्यामध्ये असं आढळलं होतं, की अनेक लोकं दिवसाचा मोठा भाग अशा गोष्टींचा विचार करण्यात घालवतात, ज्या कदाचित कधीच घडणार नाहीयेत. आता स्वतःला विचारा, किती वेळा तुम्ही एखादं काम सुरू करण्याआधीच त्याच्या अपयशाची कल्पना केली आहे, की जर मी अपयशी झालं तर लोकं काय म्हणतील? मी पुरेसा नाही. अजून थोडीशी मी तयारी करते, मग करेल. आणि मग एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष सगळं फक्त विचारातच राहतं. मग ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय? विचार करणं चुकीचं नाही. विचार करणं गरजेचं आहे, पण एकाच गोष्टीभोवती सतत फिरत राहणं, निर्णय न घेणं आणि कृती न करणं याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. हे अगदी रॉकिंग चेअरवर बसल्यासारखं आहे, की तुम्ही सतत हालचाल करत असता, पण कुठेच पोहोचत नाही. आपण ओव्हर थिंकिंग का करतो? ह्यावर जरा आपण विचार करायला पाहिजे. कारण आपल्याला परफेक्ट व्हायचं असतं, आपल्याला चुका करायच्या नसतात. आपल्याला लोकांची म्हणजे लोकांनी टीका करू नये असं वाटत असतं. पण एक लक्षात ठेवा, या जगात परफेक्ट सुरुवात अस्तित्वातच नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने चुका केलेल्या असतात. फरक एवढाच असतो, की त्यांनी विचारांमध्ये अडकून न राहता कृती केलेली आहे. कारण परफेक्ट आपल्या प्रॅक्टिसने माणूस परफेक्ट होतो. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. एका मुलाला पोहायला शिकायचं होतं. तो दररोज YouTubeवर व्हिडिओ बघायचा, पुस्तकं वाचायचा, तंत्रज्ञान जे काही टेक्निक्स असतात पोहण्याची ती समजून घ्यायचा. 6 महिने गेले, पण तो अजूनही पाण्यात उतरला नव्हता. दुसरा मुलगा पहिल्या दिवशी पाण्यात उतरला. हो, 2-3 वेळा बुडला सुद्धा, नाकातोंडात पाणी गेलं, लोकं हसली. पण काही आठवड्यातच तो पोहायला शिकला. दोघांमध्ये फरक काय होता? एकाने फक्त ज्ञान गोळा केलं आणि दुसऱ्याने कृती केली. ओव्हर थिंकिंगमुळे नुकसान होतं का? होतं. ऑफकोर्स होतं. सतत विचार केल्याने ताण वाढतो, झोप खराब होते, आत्मविश्वास कमी होतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि सर्वात मोठं नुकसान, वेळ निघून जातो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. तुम्ही विचार करत राहता आणि आयुष्य पुढे निघून जातं. मग यावर उपाय काय? फक्त 5 मिनिटाचा नियम. एखादं काम 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात सुरू होऊ शकत असेल तर लगेच सुरू करायचं. विचार करू नका, ॲक्शन घ्या. पुढचं परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. दररोज 1% स्वतःची इम्प्रूव्हमेंट ठेवा. म्हणजे लहान-लहान पावलांना आपण पुढे जात असतो आणि परफेक्शन हे आपोआप येतं. तिसरी गोष्ट स्वतःला विचारायचं आहे, की मी आत्ता विचार करतोय, की खरंच कसं असं काहीतरी होतंय रिअलमध्ये. जर उत्तर विचार असेल, तर लगेच एक छोटीशी त्याबद्दल ॲक्शन घ्या तुम्ही. त्या विचारांमध्ये गुरफटून राहू नका. चौथी सवय, अपयशाची भीती सोडा. अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही. अपयश एक यशाचा भाग आहे. चुका न करणारा माणूस कधीच नवीन काही करत नाही. त्यामुळे ना, अपयश आलं तरी खचून न जाता त्यातून काहीतरी धडा घ्यायचा आणि पुढे जायचं. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वप्न जास्त विचार केल्यामुळे नाही, तर ॲक्शन केल्यामुळे पूर्ण होणार आहेत. एक पुस्तक वाचून आयुष्य बदलत नाही. त्यातील एक गोष्ट अंमलात जेव्हा आपण आपल्या आयुष्यात आणू, तेव्हाच आपलं आयुष्य बदलणार आहे. एक मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहून यश मिळत नाही, पण तो पाहिल्यानंतर केलेल्या कृतीमुळे यश मिळतं. आपण आजकाल भरपूर मोटिव्हेशनचे व्हिडिओ बघतो. पण एखादा व्हिडिओ आवडला, त्यातून आपण काहीतरी शिकलेलो आहोत आणि ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यात आणलेली आहे आणि त्यामुळे आपलं आयुष्य चांगलं झालं, हे खूप कमी जण करतात. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, की मी विचार कमी करेल आणि जास्त कृती करेल. कारण यशस्वी लोक परफेक्ट नसतात, ते फक्त सुरुवात करतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी उरलेले पॉइंट सांगणार आहे. तुम्हाला ओव्हर थिंकिंगची सवय आहे का? कमेंट करून नक्की सांगा.
तुमचा स्क्रीन टाईम आजचा किती आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तो तुम्ही स्क्रीन टाईम तुम्ही कंट्रोल ठेवणार आहात ना, ओव्हर थिंकिंगवर तुम्ही कंट्रोल करणार आहात ना? असेल उत्तर येस तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही मस्तपैकी पार्कला फिरून आलो. घरी आल्यानंतर संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे मस्तपैकी चहा ठेवत आहे मी इथे. कारण बाहेरून दमून, भागून, थकून आल्यानंतर चहा हा लागतोच. ग्रॉसरी आणली होती, ती ठेवायची होती. मग काय आल्याचा कडक चहा पिला आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात केली. खरं तर इतके काही दमलेलो नव्हतो, पण चहाची वेळ झाली होती ना, मग चहा लागतोच आणि थोडंसं फिरून आल्यानंतर मग चहा पिला की फ्रेश होतं माणूस. मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ मुलांना मस्तपैकी पार्कला पण घेऊन गेलो, तिथे खेळवलं आणि असा छानसा सुट्टीचा दिवस आम्ही घालवला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुलांना थोडंसं स्नॅक्स देत आहे मी. तर हे पोटॅटोचे क्रॅकर्स आणले होते. म्हटलं चला त्यांना देऊयात. आणि त्यानंतर मस्त पेरू चिरला, तो खाल्ला. असा होता छोटासा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा.